नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय हॉटेल स्टाईल इडली आणि सांबर. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इडली सांबर बनवून दाखवणार आहे आणि ही रेसिपीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी मी इडलीसाठी इथे 4 वाटी तांदूळ घेणार आहे. 4 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची. आता हे डाळ आणि तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. डाळ तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहे. आता यामध्ये भरपूर पाणी घालून 7 ते 8 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे. पाणी टाकल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून मेथीचे दाणे टाकायचे. याने आपलं बॅटर चांगलं फर्मेंट होतं. आता हे डाळ तांदूळ 7 तासांसाठी भिजत ठेवूया. 7 तास झालेले आहे. आपले डाळ आणि तांदूळ चांगले भिजले आहे. तांदूळ बारीक वाटून घ्यायच्या अगोदर मी इथे अर्धी वाटी पोहे पाण्यात भिजत घालणार आहे. 10 ते 15 मिनिटं हे पोहे चांगले भिजू द्यायचे. आता हे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. पण त्या अगोदर याचं जे पाणी आहे ते मी एका वाटीमध्ये काढून घेते. हे पाणी आपल्याला नंतर इडलीच्या बॅटरमध्ये टाकायला उपयोगी येईल. त्यामुळे हे पाणी टाकून नाही द्यायचे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ बारीक वाटून घेऊया. असे थोडे थोडे करून बारीक वाटून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये जे काढून ठेवलेलं होतं त्यातलं थोडं पाणी टाकते. यामुळे आपलं पीठ एकसारखं बारीक होईल. हे बघा, अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये पीठ बारीक करून घेतलेलं आहे. नंतर आपण हे भिजत घातलेले पोहे होते त्यातलं पाणी काढून हे सुद्धा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. हे बघा, सर्व तांदूळ आणि डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटून झालेले आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे पीठ रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे बॅटर चांगलं फर्मेंट झालेलं आहे. 3-4 मिनिटं हे बॅटर चांगलं मिक्स करायचं. इडली बनवायच्या अगोदर आपण सांबर बनवून घेऊया. त्यासाठी मी 1 वाटी तुरीची डाळ घेतली. नंतर ही डाळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर यामध्ये एक उभा कट केलेला कांदा टाकते. नंतर एक कट केलेला बटाटा. त्यानंतर एक कट केलेला टोमॅटो. आणि शेवटी यामध्ये टाकते एक वांग. हे सर्व आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी यामध्ये मी 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकते. नंतर यामध्ये 1 टीस्पून हळद टाकायची. मिक्स करून घेते. मी डाळीसोबतच हे सर्व भाज्या शिजवून घेणार आहे. आणि याबरोबरच मी शेवग्याच्या शेंगासुद्धा एका डब्यामध्ये ठेवून शिजवून घेणार आहे. आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरच मी ही डाळ शिजवून घेणार आहे. यासाठी कुकरची 2-3 शिट्टी होईपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे. 2-3 शिट्टीनंतर डाळ चांगली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ आणि सर्व भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. पण अगोदर हे थंड होऊ द्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये काढायचं. डाळ थंड झाल्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. अशा सर्व भाज्या शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक केलं तर सांबारची टेस्ट खूपच मस्त लागते. आता मिक्सरमध्ये हे हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची. नंतर जिरे,
जिरे मोहरी चांगले तडतडल्यानंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकायची. नंतर कढीपत्ता, त्यानंतर 1 टेबलस्पून आलं आणि लसणाची पेस्ट टाकायची आणि हे सर्व 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं. हे सर्व फ्राय झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकायचं, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा काळा मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद. हे मसाले थोडे हलकेसे फ्राय करून घ्यायचे. नंतर यामध्ये 2 चमचे सांबर मसाला टाकते. आता मी सांबर मसाला थोडाच टाकला, बाकीचा नंतर टाकणार आहे. इथे मी कलर येण्यासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकणार आहे. हलकंसं फ्राय केल्यानंतर इथे लहान अर्धी वाटी चिंचेचं पाणी टाकायचं. त्यानंतर थोडासा गूळ टाकते. हे चिंच आणि गूळ ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, पण इडलीसोबत असं गोड आंबट सांबारच छान लागतं. आता सर्व मसाले चांगले फ्राय झाले आहे. आता यामध्ये बारीक केलेली डाळ टाकूया. सर्व भाज्या या डाळीमध्ये मिक्स झालेल्या आहे, त्यामुळे हे सांबार चमच्याने सुद्धा पिलं तरी खूप भारी लागतं. आता यामध्ये पाणी टाकूया. मी कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवल्या होत्या, त्यातलं पाणी सुद्धा यामध्ये टाकणार आहे. हे सांबार खूप घट्ट किंवा खूप पातळ नाही करायचं. यामध्ये आणखी पाणी लागणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता. आणि आता यामध्ये मी पुन्हा एकदा 1 चमचा सांबार मसाला टाकते. यानंतर चवीनुसार मीठ टाकते. सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या लो फ्लेमवर उकळी येईपर्यंत आपण इडली बनवून घेऊया. इडलीचं बॅटर बनवलं होतं त्यातलं आता मला जेवढं पाहिजे तेवढं एका बाउलमध्ये काढून घेते. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर 1/2 टीस्पून बेकिंग सोडा टाकायचा. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. नंतर इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपली इडली चिकटणार नाही. असंच बाकीच्या इडली पात्रामध्ये हे बॅटर टाकून घेते. या इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता यामध्ये इडली पात्र ठेवूया आणि 10 ते 12 मिनिटं हे सर्व इडली वाफवून घेऊया. इडली होतीये तोपर्यंत सांबार झालं की नाही ते बघू. इकडे सांबारला उकळी आलेली आहे. आता यामध्ये शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकते. शेवग्याच्या शेंगा मी आधीच शिजवून घेतल्या होत्या, त्यामुळे त्या मी शेवटी टाकल्या आणि सगळ्यात शेवटी यामध्ये काही कोथिंबीर घालते. अशा सोप्या पद्धतीने आपलं टेस्टी सांबार खाण्यासाठी तयार आहे. 10 मिनिटं झालेली आहे आणि आपली इडली सुद्धा चांगली वाफवलेली आहे. इडली झाल्यानंतर 2 मिनिटं थंड होऊ द्यायची आणि नंतर इडली काढायची, म्हणजे इडली न चिकटता चांगली निघते. तुम्ही बघू शकता इडली मस्त मऊ लुसलुशीत झालेली आहे. अशाच मी सर्व इडली काढून घेते. इडली मस्त फुगलेली आहे. तर अशाच खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इडली सांबार बनवून दाखवलेला आहे आणि यासोबत मी ओल्या नारळाची चटणी सुद्धा बनवलेली आहे आणि ती सुद्धा खूप मस्त झाली आहे. या ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही पूर्ण रेसिपी बघू शकता. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.